उन्होंने साफ सफाई के काम किए, नाले सफाई के काम किए, लोगों की हेल्प करते। रही बात मेरी, मैं इच्छुक हूँ, अगर मैं बन के आती हूँ, नहीं भी आती हूँ तो भी मेरा काम ऐसे ही चालू रहेगा जिस तरह से मैं कर रही हूँ, और आ गई तो इससे भी अच्छा काम चालू होगा। 2 बूंद बारिश नहीं गिरा कि लाइट गई। नमस्कार दोस्तों, मैं हूं सिद्धार्थ मिश्रा और आप देख रहे हैं भगवा 24। इस समय मौजूद हूं विरार ईस्ट के कोपरी गांव में, जो कि प्रभाग नंबर 1 में आता है। यहां पर कई अलग अलग पक्षों के पदाधिकारियों की नियुक्ति हुई है शिवसेना शिंदे गुट में। आइए उनसे जानते हैं कि क्यों ये पक्ष प्रवेश इतना महत्वपूर्ण है और क्यों ये अपना पक्ष छोड़ के, जो कि अलग अलग पक्षों से हैं, वो छोड़ के इस शिंदे गुट में शामिल हुए। नमस्कार सर, क्या नाम है आपका और आप किस पक्ष से थे और क्यों इस पक्ष में आए हुए? जय महाराष्ट्र। विष्णु रेडकर, उबाटा विभाग क्रमांक 1 में मैं उप शाखा प्रमुख कार्यरत था पिछले कई साल से। आज शिंदेगढ़ में शिंदे साहब के नेतृत्व में जो काम हो रहा है और उससे त्यापेक्षा सुंदर म्हणजे की आमच्या विभागात मंगेश मोरे साहेब चांगल्या प्रकारे काम करतायत। त्यांचं काम बघून ते प्रभावित होऊन मला वाटलं की बाबा हां, ह्या पक्षात गेलो तर लोकांची मदत जास्त करू शकतो, लोकांपर्यंत जास्त पोचू शकतो आणि त्यातून समाजकार्य करू शकतो। आणि समाजकार्य करण्यासाठीच ह्या पक्षात यांच्याबरोबर मी आज पक्षप्रवेश करत आहे। दुसरी गोष्ट, शिवसेनेत काम करत असताना आज उभाटामध्ये काम करताना समाजकार्य करण्यासाठी जागा उरलेली नाही आणि त्या एकमेव कारणासाठी मी शिंदे गटात प्रवेश करत आहे। आणि आज ह्यांच्या कामाचं ज्यावेळी मी बघत होतो काम करताना, काम करण्याची पद्धत, आणि ऐसा कौन सा काम है मंगेश जी का जो कि आपको प्रभावित लगा और आपने अपना पक्ष छोड़ के, अपने पक्ष की इतनी महत्वपूर्ण पोस्ट छोड़ के शिवसेना शिंदे गुट में शामिल हो गए? उन्होंने हर चीज में जो काम किया है, एक वाचनालय जो जरूरत है आज तक वो उबाटा नहीं दे सके, यहाँ पे वो वाचनालय से प्रभावित है। उन्होंने साफ सफाई के काम किए, नाले सफाई के काम किए, लोगों की हेल्प करते, उससे प्रभावित है। एक छोटा सा सवाल ये है, क्योंकि अभी आगामी नगर परिषद का चुनाव है, क्या इसको मद्देनजर रखते हुए सत्ता के वजह से आप यहाँ पे पक्ष प्रवेश कर रहे हैं, ऐसा कुछ है? ऐसा कुछ नहीं। इलेक्शन तो मैं नहीं लड़ने वाला नहीं और लड़ना भी नहीं, आगे लोगों की सेवा ही करना है। किस तरीके से आप इस शिवसेना में आ गए हैं, जो कि यहाँ पर सत्ताधारी पार्टी है, सेंटर में उनकी सरकार है, तो किस तरीके से आपको सपोर्ट मिलेगा इस सत्ता में? हमें लोगों की हेल्प करनी है, जो सत्ता में है वही हेल्प कर सकता है। अच्छा, वो एक चीज हुई। दूसरी चीज ये कि सत्ता में है और लोगों का काम नहीं करते, ऐसा नहीं। शिंदे साहब की अलग अलग योजनाएं, और उन्होंने एक बार कमिटमेंट कर दिया तो वो काम करते हैं। तो ऐसे नेता का साथ देना चाहिए। अच्छा, धन्यवाद। मैडम, आपका क्या नाम है और आप क्या कुछ कहेंगे? आप शिंदे गुट में शामिल हो चुके हैं, इस पर क्या कुछ कहेंगे? मराठीत? हां, चालेल चालेल। माझं नाव सुशीला तानाजी भोसले। मी गेली 20 वर्ष तरी मी म्हणजे शिवसेनेमधूनच असं म्हणजे सेवा करते मी। तर आता मंगेश सरांच्या सोबत करावी अशी इच्छा झाली, म्हणून त्यांच्यासोबतच आम्ही त्यांची कामं बघून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। तो मंगेश सर का काम अच्छा है करके हम लोग शिवसेना में आए। ठीक है मैडम, आपका क्या नाम है, आप कौन से पक्ष से थे? मेरा नाम मोनू मौर्य है। मैं रागनी मैम के साथ इंटरेस्टेड हूँ काम करने के लिए। रागनी मैम, क्या कुछ कहेंगे? आपके साथ लोग काम करने में इंटरेस्टेड है, आप अगला नगर सेवक चुन के आती हैं, तो आप कौन कौन से ऐसे काम करेंगे कि ऐसे कार्यकर्ता शिवसेना में और बढ़े? जय महाराष्ट्र। रागिनी ठाकुर, विभाग संगठक चंदन सर, प्रभाग 1 से। मेरा पहले से ही बहुत समाज सेवा रह चुका है। मैंने काफ़ी ऐसे काम भी किए जिस वजह से ये लोग प्रेरित होकर मेरे साथ पक्ष प्रवेश कर रहे हैं। मेरा काम ही इनको अच्छा लगा होगा, इसीलिए ये लोग आज यहाँ पे आए हैं। शिंदे साहब के लिए आए, मेरे लिए आए हैं, हमारे पक्ष को बढ़ाने के लिए आए, मेरा साथ देने के लिए आए हैं। ये लोग भी हमेशा जिस तरह से मेरा काम है जो मैं कर रही हूँ, जैसे गणपति में हो गया तालाब साफ़ करना, जो लोगों को बहुत दिक्कत होती थी, कैसे विसर्जन होगा, वो टाइम पे भी मैं वहाँ पे खड़ी रहती थी। यहाँ हॉस्पिटल है जो हमारा, वहाँ पे भी बहुत ऐसे लोग आते हैं जिन्हें लाइन लगानी पड़ती है, तो हम जो शिव सैनिक है हम जाके उनकी भी हेल्प करते हैं। इस तरह की बहुत सारे समाज सेवा हम लोग करते हैं। तो मेरे से जो जुड़े लोग हैं उन्हें अच्छा लगता है कि मैडम ये अच्छा काम कर रहे हैं। आप कौन से पक्ष से हो? अरे हम शिंदे साहब के पक्ष से
हमारे लाड़के उपनेता, उप मुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री, अभी के जो हमारे मुख्यमंत्री है, लाड़के भाऊ जो है हमारे, उनके तरफ से है। मुझसे ज़्यादा ये लोग हमारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री लाड़के भाऊ के लिए प्रेरित है कि हमें उनके लिए करना है। ये हमारे वार्ड 1 में आज आए हैं, मेरा साथ देने के लिए ही आए हैं, ऐसा नहीं है। ये हमारे उप मुख्यमंत्री का भी साथ देने के लिए आए हैं। और रही बात मेरी, मैं इच्छुक हूँ, अगर मैं बन के आती हूँ, नहीं भी आती हूँ तो भी मेरा काम ऐसे ही चालू रहेगा जिस तरह से मैं कर रही हूँ, और आ गई तो इससे भी अच्छा काम चालू होगा और भी लोग प्रेरित होंगे। और शायद आपके प्रभाग 1 में क्या क्या ऐसी समस्या हैं जो आपको चुन के आने के बाद आपको सबसे पहले वो हल करनी है? बहुत सारी समस्या है, जैसे रोड क्रॉस करना होता है तो सिग्नल नहीं है मेरे प्रभाग में। सबसे बड़ी समस्या ये है कि छोटे बच्चे हैं, रोड क्रॉस करते हैं, उन्हें तो क्रॉस करवाना पड़ता है। सिग्नल रहेगी तो उन्हें भी पता चले, बच्चे भी इस हिसाब से समझ में आएगा कि हाँ भाई सिग्नल है। रोड की काफ़ी दिक्कत है, सबसे पहले तो मैं इसी पे एक्शन लूँगी। उसके बाद है जो विरार में लाइट की बड़ी समस्या है, 2 बूंद बारिश नहीं गिरा कि लाइट गई, ये समस्या बहुत बड़ी है, उस पर मैं एक्शन लूँगी। ऐसी बहुत सारी समस्याएं हैं, मैं लिख के तो लेके आई नहीं हूँ, लेकिन मेरे माइंड में बहुत है। वो जब मैं आऊँ, नहीं भी आऊँगी तो भी मेरा उस पर काम चालू रहेगा। बहुत सारे ऐसे लेटर है जो हमने महानगर पालिका को दिया है, उस पर कुछ काम हो चुके हैं, कुछ रुके हुए हैं। जो मुझसे बनेगा वो मैं करूँगी। मैं जनता के सेवा के लिए हूँ, वो मैं करूँगी। मेरे विभाग 1 से जितना मुझसे होगा, जितने मेरे साथ देने वाले कार्यकर्ता मेरे साथ जुड़ेंगे, जोड़ूंगी और उनके साथ से मैं अपना काम करती जाऊँगी। हमारे साथ और लोग हैं। सर, क्या कुछ कहेंगे? आपके साथ इतने सारे लोग जुड़ रहे हैं, आपके साथ इतनी सारी उम्मीदें जुड़ रही हैं। प्रभाग 1 की जितने भी कार्यकर्ता हैं, जितने भी पदाधिकारी आपके साथ जुड़ना चाहते हैं, वो क्या देख के जुड़ रहे हैं और आप कैसे आगे काम करना चाहते हैं? प्रथम जय महाराष्ट्र. विभाग प्रमुख मंगेश मोरे. मी ह्या प्रभागामध्ये 2017 पासून मी काम करत आहे. 2017 पासून मी काम करत आहे. सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, सामाजिक आमच्या बाळासाहेबांची एकच शिकवण आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या उद्देशाने आम्ही हे काम करत आहोत. मला एकच वाटतं की आज मी हे जे काम केलेलं आहे या प्रभागामध्ये आणि पदाधिकाऱ्यांनी बरंच काही असं प्रभागामध्ये जेव्हा बहुजन पार्टी हा एक मोठा पक्ष असतेवेळी आम्ही ह्या विभागामध्ये आणि या प्रभागामध्ये आम्ही काम केलेलं आहे विरोधात जाऊन. तर मला वाटतं की आज मी ह्या इच्छुक उमेदवार म्हणून काम करण्यासाठी मी इच्छुक आहे, एक कार्यकर्ता म्हणून. आणि सर्व युवा सैनिक, पदाधिकारी, महिला संघटक हे आम्ही तत्पर आमच्या कामासाठी. मी एक कॉल केला तर सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर उपस्थित असतात. सांगण्याचं झालं की हॉस्पिटल, गटारी लाईट समस्या, मी वारंवार असे माझ्याकडे हजारो असे लेटर आहेत की मी त्या लेटरचा महानगरपालिकेचा पाठपुरावा केलेला आहे की त्याची माझ्याकडे पोचपावती आहे. म्हणून मी एक पक्षाकडे आणि माझ्या ह्याचं कामाची पोचपावती म्हणून वरिष्ठांनी, माझ्या शिंदेसाहेबांनी नक्कीच केले असेल, म्हणून मला एक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि प्रथम मी एक लोकांच्या समस्या की इथे इनलिगल कामकाज बरेचसे इकडे चालू आहेत, त्यांना मी वारंवार त्यांच्यावरती काही पत्रव्यवहार आहेत किंवा काही समस्या की जेणेकरून इथे काही बिल्डिंग आत्ताच आपल्या ह्या प्रभागामध्ये किंवा या आपल्या वसई विरारमध्ये 41 बिल्डिंगचा जो प्रकरण चालू आहे, बरेचसे असे प्रकरण आहेत की ज्याला जनतेसाठी हे लोक जातात. आम्ही तात्पर्य की माझ्याच प्रभागामध्ये काही बिल्डिंग्स पडलेल्या अद्यापपर्यंत ते बिल्डिंग्स उभे राहिलेले नाही, त्याच्यासाठीही सुद्धा मी प्रयत्न करत आहेत. वारंवार त्यांना मी माझ्या त्या कार्यकर्त्यांना, माझ्या त्या लोकांसाठी मी समस्या तिथपर्यंत आजपर्यंत मी चाललेलो आहे. म्हणून एक कार्यकर्ता म्हणून, एक समाजसेवक म्हणून मला काम करण्याची खूप संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीचं मला सोनं करणं खूप महत्त्वाचं आहे. सर्व माझे आज वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झालेला आहे. माझे वरिष्ठ पदाधिकारी, उपतालुका प्रमुख अर्पिता मॅडम, आपले साटम साहेब, मनोज साहेब, रागिनी, ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रच मिळून आम्ही सर्व हा पक्ष प्रवेश केलेला आहे. तर मी सर्वांना ह्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा देतो. आपने बोला बहुजन विकास आघाड़ी के से हम बिना डरे ने काम किया है, आगे भी चलकर उनके जो कार्यकर्ता हैं, उनके नगर सेवक हैं, आपके अपोजिट में खड़े रहने वाले हैं, उस पर क्या कुछ कहेंगे? क्या टफ फाइट होगी? नाही, टफ फाईट तर होणारच आहे. आता काही बहुजन समाज पार्टीचं काही मला वाटत नाही की आमचा खासदार आमचा आहे
आमदार आमचा आहे, तर याच्यामध्ये बहुजन पार्टी किंवा समाजकारण सर्वांनाच पार्ट्याला करायचा, पण मी इथे कुठला मतभेद करण्याचा प्रयत्न करत नाही, जेणेकरून कुठला पक्ष किंवा हे जे आता जे येणाऱ्या महानगरपालिकेच्या थोड्याच वेळात थोड्या काही दिवसावरती आलेले आहेत, तर इथे मला वाटत नाही की मी कोणत्या संघटनेबद्दल मला बोलावं करून. आम्ही सर्वजण सर्व कार्यकर्ते आहोत, सर्व संघटना आहेत, सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत. साटम साहब क्या कुछ कहेंगे इस मोटे पैमाने पे पक्ष प्रवेश हुआ, इस पे क्या कुछ कहेंगे आप? काल आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे विरार शहरात प्रथम आले होते, म्हणजे ह्याच्या अगोदर आले होते, पण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आले आणि तो त्यांचा कालचा जोश होता, त्यांचं जे विचार देण्याची लोकांना क्षमता होती. आणि तुम्ही काल टी व्हीच्या माध्यमातून बघितलं असेल की काय म्हणजे लोकांचे उत्स्फूर्त असं प्रतिसाद मिळाला त्यांचा. आणि विरोधकांचे तर धाबे धरणारे आहेत. आजचा नगरपालिकेचा निकाल पण तुम्ही बघितला असाल, त्याच्यामुळे ते प्रेरित होऊन म्हणजे आणि मंगेश मोरे साहेब आहेत, अर्पिता मॅडम, रागिनी ठाकूर, मनोज पाटील, इथल्या लोकांचं काम करण्याचं ह्या वर्षभरात जे कामं झाली आहेत त्या कामामुळे प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश अचानक झाला. म्हणजे लोकांचा ओढ पक्षाकडे वाढतोय, शिवसेना इथे वाढते. पहिला बघाल तर शिवसेना इथे होती, मी पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गटामध्ये शाखा प्रमुख होतो त्यावेळी, पण इथे वाढ झाली नाही त्याची. जेवढे होते तुम्ही आता नोंद केली तर तेवढेच तशीच राहिली. पण ही एकनाथ शिंदे साहेबांची आज पूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढते आणि जोमाने काम करण्याचे. आणि त्यांनी काल सांगितलंय, इलाका किसका भी हो, धमाका तो हम करेंगे. बस एवढंच मी म्हणतो. मैडम क्या कुछ कहेंगे, पक्ष प्रवेश तो हो गया, बस चुनाव की तैयारी तेज करनी बाकी है, क्या कुछ कहेंगे इस पे? चुनाव की तर तयारी करायचीच आहे. आपला एक प्रभाग 1 मधून पहिला 1 नंबरच राहतो, ते 1 नंबरच राहणार. आम्ही प्रभाग 1 मधून जेवढे पण पदाधिकारी आहोत तेवढे पदाधिकारी आम्ही काम करतात. सर्व पदाधिकारी आम्ही काम करतो. मी तर बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये आहे, जास्त करून माझं समाजकारण आहे. पहिलं मी बहुजन विकासला जॉईंट होती, नंतर पहिली स्टार्टिंगला बाळासाहेबांची शिवसेना त्याला मी जॉईंट होती, नंतर बहुजन विकासमधून भारतीय जनता पार्टी 5 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्षपद निभावलं. आता माझं उपतालुका प्रमुख सुदेश चौधरी साहेब आणि उमेशदादा गोवेकर साहेबांनी मला हे पद दिलेलं आहे. त्या पदाचा मी पुरेपूर उपयोग करून त्याचं मी काम करत आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये आता प्रभाग झालेला आहे, पहिला वॉर्ड होतं. तर आमच्या जेवढ्या प्रभागामध्ये जेवढी पण कामं आहेत, तर ज्या समस्या असतात त्या समस्यासाठी कोणाचाही फोन कधीही अपरात्री पण आला तरी पण मी ते उचलून तेवढं मी काम करून देते. लाईटचं असू दे, गटार असू देत, अन्य स्ट्रीट लाईटचं असू देत, अन्य हॉस्पिटलची कामं असू देत, असे अनेक माझ्या हातून कामं झालेली आहेत. आणि तेच मी आता माझ्या कार्यकर्त्यांना सर्वांना सांगते की जसं काम करत होते एक कार्यकर्ता म्हणून, तसं तुम्ही पण एक कार्यकर्ता म्हणून काम करून आपल्या लोकांना म्हणजे जनतेला तुम्ही हे करा की साथ द्या. जनता आज आपल्यासाठी आपल्या पक्षासाठी जनता हे करत असेल तर जनतेला आपण का साथ देऊ नये. आणि जेव्हा कोरोनाचा काळ आलेला तेव्हा एक खूप असं मोठं हे प्रसंग आलेला होता आपल्या विभागामध्ये. तेव्हा ह्या विभागामध्ये इथे कोणी कशाचीही मदत केली नव्हती. इव्हन बहुजन विकास आघाडीवाल्यांनी पण मदत नाही केली होती. मी त्याच्यासाठी माझा एक रूम विकला 9 लाखाला. तो रूम विकून मी माझ्या इथे वॉर्डमध्ये असू दे, बाहेरचे लोक असू दे, जो पण कोणी येत होता त्यांच्यासाठी मी भरपूर असं धान्य वाटप, सर्व हॉस्पिटलमध्ये जाणं. फक्त रुमाल मी कधीच तोंडाला बांधला नाही, एक ओढणी बांधायची आणि हॉस्पिटलमध्ये जायची. तेव्हाचा जो प्रसंग असतो त्या प्रसंगाला जेव्हा आपण तोंड देतो, काम करतो, तेव्हा ते प्रसंग खूप आठवतात की आपण काय काम केलं, जनतेची सेवा कुठपर्यंत करू शकतो. तसंच आता जनतेची सेवा आपण करणार. आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे साहेब आणि आनंद दिघे साहेबांची शिवसेना ही आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि ह्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही सर्व लोकांना मदत करू. आणि येणाऱ्या इलेक्शनसाठी येणारे जे इलेक्शन येईल तेव्हा बघू, आपला कॅन्डिडेट येईल तेव्हा पण आपण एकजुटीने काम करू, सर्व पदाधिकारी मिळून. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या कुछ कह रहे थे? हां, आत्ताच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे. पण मला एक सांगावंसं वाटतं की विरार शहरामध्ये आपलं एक शिवसेना म्हणून पक्ष
जे आमचे माननीय तालुका प्रमुख सुदेशजी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आमचे शहर प्रमुख उमेशदादा गोवेकर आणि असे वरिष्ठ आणि जिल्हा प्रमुख तेंडुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या कामाचं आढावा आणि पदाधिकाऱ्यांचा पर्यंत पोचण्याची त्यांची एक तळमळ आणि हा जो मोठा पक्ष असंख्य संख्येने विरार शहरामध्ये एक शिवसेना भगवा फडकलेला आहे, हे त्यांचं श्रेय हे आमचा माननीय सुदेशजी चौधरी साहेब, जिल्हा प्रमुख आपले तेंडुलकर साहेब, उमेशदादा गोवेकर यांनाच सर्व आम्ही श्रेय माझ्याकडून माझ्या प्रभाग 1 क्रमांक ते नेहमी तत्पर्य हे माझे वरिष्ठ माझ्याबरोबर काम करण्यासाठी तयार असतात. जय महाराष्ट्र. कुछ कहेंगे, आप इतने अनुभवी हैं, शिवसेना का मार्गदर्शन किस प्रकार करेंगे? माननीय बाला साहेब ठाकरे के जो पार्टी में जो लोग आते हैं उनके एक विचारधारा अलग होती है, सच्चे दिल से काम करें और लोगों को, नागरिकों को उसको सरकार के माध्यम से या पर्सनल अपने काम के माध्यम से उनको मुआवजा दिलाए. आज हमारे शहर में पिछले 10 साल में चुनाव 10 साल पहले हुआ था और 5 साल प्रशासक राज्य था. प्रशासक राज्य में कमिश्नर के माध्यम से कुछ यहाँ पे गया, कमिश्नर जो था उसके माध्यम से कुछ काम बराबर हुआ नहीं है. मैं प्रवेश किए हुए लोगों से विनती करता हूँ, अपना यहाँ का जो कैंडिडेट जो होता है, अपना 1 नंबर वार्ड का जो नया जो भी है, उनके पीछे अपनी ताकत लग के अपने दोस्त, अपने रिश्तेदार और आजू बाजू के लोगों का वोटिंग दे के माननीय उप मुख्यमंत्री शिंदे साहब का हाथ मजबूत करके अपनी पार्टी का झंडा महानगर पालिका पे लहराए. हम सब लोगों की इच्छा है और उसके माध्यम से नागरिकों की सेवा में हमको ताकत मिलेगी, वो उनको हम लोग बहाल करना चाहते हैं. बस.